माझी मोठी बहीण मला गुरुस्थानी असणारे
कोकणवासी म्हणजे या पट्ट्यात सगळे आपले कोकणचे मालवणी माणसं असतात. तसे सर्वांचे आभार मानते. तसेच भाविक करून आलेले बुवाश्री मंदार गावडे आणि त्यांचे सहकारी या सर्वांचे आभार मानते. आणि जर कोणाची नावं राहिली असतील तर क्षमा असावी, कारण मला सर्वांची नावं माहित नाही. तर या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. तसंच आज मला भजनी क्षेत्रात आणि मला भजनाची आवड ज्यांच्यामुळे लागली आणि ज्यांनी मला घडवलं आणि ज्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे ते म्हणजे माझे काका सन्माननीय श्री बाळा मळेकर. प्रथमतः त्यांच्याच नतमस्तक होते, कारण त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत येऊन पोहोचले. तर त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. तसंच माझ्या आई वडिलांना नमस्कार करून पुन्हा आम्हा बुवांच्या मातृपितृ देवतांना वंदन करून इथे जमलेल्या तमाम मायबापांची श्रोत्यांना विनम्र स्वागत करून सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायणाला विघ्न हटा गणरायाचे नतमस्तक होऊन तेची देवता शारदे मातेची हनुमंतांचा आशीर्वाद घेऊन श्री रामांचे नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता श्री माधवा आई पावनादेवी चरणी नमून उन्हाळ्याच्या सर्वांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी घेऊन आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाचा अनाथ दैवत करोडो जीवांचा कैवारी मूर्तीस्थान प्रत्येकाच्या मनात जिवंत ज्वाला निर्माण करणारे परश्री माते समान मानणाऱ्या हिंदवी स्वराज्यात संस्थापक आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर महाप्रतिष्ठित सुंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संभाजीराजांना मानाचा मुद्रा करून तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद पाठीशी घेऊन निर्मल सगळ्याला सुरुवात करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण इथे एकत्रित जमलोय तर खरोखरच बुवा आपल्याला भाग्य समजावं लागेल की जय जवान क्रीडा मंडळ म्हटलं की आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये या जय जवान क्रीडा मंडळाचं नाव आज गाजतंय. खरोखरच एवढंच क्रीडांगण आहे, पण या क्रीडांगणामध्ये 9 ते 10 थर लावले जातात. खरोखर कमालाची गोष्ट आहे. खरोखर तुमच्या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खरोखरच या मंडळाने आज भव्य दिव्य असा सोहळा इथे संपन्न केला आणि बुवा पहिल्यांदाच बरोबर ना आपल्या महिलांना प्राधान्य दिलंय तर त्या आपण संधीचं सोनं केलं पाहिजे, बरोबर ना. तर प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण, कारण कलियुग, या कलियुगात काय कोणाक चांगलं नको सगळा म्हणजे भजन कुठे बाजूला राहतं, पण काय जास्त करून ते बतावणीच म्हणजे ह्या अपेक्षित. पण माका माहिती आहे तुम्ही सगळे आपले म्हणजे कोकणची माणसं असत, तुम्ही आपल्या जीवाभावाची माणसं असत, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत या भजनाचा आस्वाद घेतल असच. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया.
नमो देवराया नमो नरसिंह नमो देवराया नमो नरसिंह नमो दीननाथा नमो दीनबन्धु नमो दीननाथा नमो दीनबन्धु नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बापा बाळा बापा तसंच आमचे पकवाजवादक उत्कृष्ट पकवाजवादक आशिष शेटकर यांचे काका इथे उपस्थित आहेत. सन्माननीय श्री केशव शेटकर काका नमस्कार. तर त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. तर बघा खरोखरच जय जवान गोविंदा पथक तुम्ही सगळे मोठ्या जल्लोषात हा सोहळा संपन्न करतायत. तर या मंडळासाठी मी एवढंच म्हणेन, असे आले किती गेले किती उडून गेले घराला, असे आले किती गेले किती उडून गेले घराला, संपला नाही आणि कधी संपणारही नाही, संपला नाही आणि कधी संपणारही नाही. जय जवान क्रीडा मंडळाचा लढा, जय जवान क्रीडा मंडळाचा लढा, जय जवान क्रीडा मंडळाचा लढा. काय आपण मालवणी माणसं आहोत, तर काय टाळ्या वाजून काय पैसे लागत नाही, कारण हरिनामाची टाळी वाजूची. नाहीतर आजचा युग कलियुग, आज तरुण पिढी पण बरीच उपस्थित आहे. त्यांना टाळ्या आजच्या तरुणांना टाळ्या कशा माहिती आहेत, राग नसावा लोभ असावा, पण एक हा सत्यता सांगते, हातावर घेणार चुना तंबाखू वगैरे असं काय ते आणि टाळ वाजवणार.
तर त्यातली कोणती टाळी वाजू हवी त्या प्रत्येकाक समजू हवं, बरोबर ना?
Oh,